रामपूर फडफड फडफड पाय पटोरे पोलीस लोक आले होते. मग काय झालं म्हटलं, काय सापडले ते चोर गिर काय रामपूरचे? मग ते नेणारे आपले ट्रॅक्टरवाले. अरे बाबा झाली ना चौकशी. मग काय गावातच नव्हते म्हणते ते. पाचच्या पाचची बिलकुल फरार. साहेब म्हणे गावात काही भेट झाली नाही म्हणे. उद्या सगळे बोलावले म्हणे पोलीस स्टेशनमध्ये. उद्या दणकेसाठी यायले अंदर बिलकुल. हे बा दन 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 सारखेच होते ते. रामपूरवाले कोमातच झाडे मी हेच नाही केली बिलकुल. चून खाऊचं नावच नाही काढणार ते आयुष्य. एक तर आपला लाईन दादा बापा बाबा चांगला सण बिलकुल टाईटमध्येच आहे. हेच नाही करून राहिला. युद्ध म्हणते आता यायला सोडाच नाही म्हणते यायले. पाहिंगा रामपूरचा फोन येतं. अरे बाबा त्या कंदील बुड्याचा त्याचा घेतला सौदा करणारा बुडा. आता हे काय म्हणते म्हणा पाहू दे आता. आता म्हटलं काय हो बोलण्यातले शातीरात पडते लोक. तर फक्त द्यायचं ऐकायचं. नंतर ते म्हणा मी विचार करून सांगतो. एखादा मला निर्णय द्यायचा नाही. काहीतरी कबाड आहे यायचा नाही का. हो निर्णय नाही मी थांबलं ते पहिले त्याचं ऐकून घेऊ काय म्हणते काय आता ती. बोला म्हणलं काय म्हणत ते बुडे बा काय म्हणता म्हणलं. काही नाही बस सहजच लावला होता. झालं जेवण खाऊन वगैरे. पाहिले जेवायची पडली माय नाही का. हो झालं ना जेवण झालं. आता निवांत बसलो होतो पाणी खाऊन. खाल्लं म्हणते आयुष्यात. हो ना काहीतरी का पानपोळ्यात नाही एक असं लोंग नाही दिसली मला. हो ना 3 दिवस लोंग पुरणारा माणूस दिसतं म्हणलं का चून खाऊ आणायच्या. असं झालं का पाणी घेऊन खाल्लं बाबा बाबा. शाही काम आहे बाबा तुमचं तर. हो चांगलं आहे बाबा भाग्यवान आहे तुम्ही. काय म्हणते बाकी वातावरण पाणी घेण्याचं काही समजून नाही राहिलं. काही येते नाही चून खाऊ. सांगा आता पाण्याचं काय विचारू राहिलं आता मी काय. बरं मी म्हणतो काय ते आता पाणी पावसाचं जे होईल ते होईल त्याचं काही नाही. पण म्हणलं ते पायपाचं काय करता म्हणलं. हो माय पाईप राजा चोट्टे वाण्याची तुमची माणसं गावातली. बरोबर शोभलं तुम्हाला ते. हो ना तेच ते त्याचाच विषय होता. त्याच्याबद्दलच ते मध्ये आले तर माय पाय पकडून राहिले ते. हो माय पोरग आहे त्याच्यानी. पण काय झालं हो पोट्टे का नाही बिजाला फंड राहतं. हो ते झुमरे आहे का झुमरे ट्रॅक्टरवाला. हो ते अपेक्षा आले का ते. हो ट्रॅक्टर चालणार हो आहे ना ते नाकात बोलणारच पोट्ट ना. अरे ते अगाऊ दिसलं म्हणजे जरासं. हो बरोबर आहे ऐकच नाही ते. हो पण काय करता आता आपल्याला आता आपण पाईप नेलं हे गलत केलं आहे ना. नाही पाईप नेलेच नाही त्यानं. पाईप नेले नाही ना आणले नाही त्यानं. काय झालं कोण दुसऱ्यानंच नेलं असेल ते पाईप. हो पण जाऊ दे आता काय झालं पोलीस लोक आले त्या सकाळी. हो खराब वाटला मध्ये. हो लेकाचं चोरी नाही केली काही नाही केली तरी नाव आलं बा. म्हणून ते सगळेजण आले तर भेटाले म्हणे आबाजी काहीतरी करा. मायपोरग म्हणे बाबा काहीतरी करा. म्हणून मी कसं तुम्हाला फोन लावला की बा कसं आम्ही दोघं तिघं जरा भेटायला येणार आहोत तुम्हाला. बोलू म्हणलं त्या विषयावर. आत्ता आले का लाईनवर तुम्ही. थांबा तुम्ही आता त्याला कशा पाठवतो चांगली मी. हो ना ते बरोबर आहे येसन तुम्ही भेटायला म्हणा. पण ते कसं त्याच्यात काही मार्ग नाही ना. आता ते रिपोर्ट द्यायला सगळं झालं ते आता काही विषय नाही राहिला त्याचा. नाही ते जाऊ द्या ना रिपोर्टचं जे झालं ते झालं. आता त्याच्यावर आपण काही नाही करू शकत. फक्त जरासं आम्ही कसं एक दोघं जण समजा भेटायला येत होतो. थोडंसं महत्त्वाचा विषय बोललो असतं तिथं. मग आल्यावर फोनवर नाही बोलतात ना काही गोष्टी. नाही ना आपण ते कसं दादा आहे की नाही आपली लाईन आहे. हो देव मन डिशी हो लेकाचं कसं ते त्याच्या मनावर आहे काम. हो ते म्हणे मीच करतो म्हणजे हँडल आता हे चोट्टे कोण होतं. हो तर ते कसं ते वलवल नाही का आमच्या शेजारचा. हो त्याच्या संग झमकली त्याची. पण त्याच्यावर काही सापडले नाही पाहिजे. आता शेवटी डाऊट आहे रामपूरवाल्यावरच होतं. म्हणून म्हणलं बा कसं आता ते त्याच्यावर आहे बा ते काय म्हणून ते आता त्याला विचार लागेल मला. आता हे कोणता देशी होय का देशी होय तर कोणता तुमचा भाऊ काय असं देव म्हणतात रे काय नाव आहे त्याचं. मग चुन खाऊ ना माझ्या सक्का भवन लाय ना. मग काय ते कसं ड्युटी सोडली त्यानं. आता इथं आहे काम करते ते एस टीवर होता ती एस टी कंडक्टर. मग काय तर पटलं नाही आला इकडे हेड दे बघा जरा. पण काय आता ते इलाज नाही बघा. ते कसं तुमचं प्रकरण हातातून गेला आता. रामपूरचे पोट्टे कसे गेले आता कामातून. ते आहे म्हणा कसं होते म्हणा चुकी माणसाच्यानं. आता त्यानं चोरलं का नाही ते काही हो नाही म्हणून राहिले म्हणून अजून. पण तरी जाऊ दे आम्हीच माफी मागतो तुमची आणि तुम्हाला भेटायला येतो. बस एवढं पा फक्त तुमचे ते भाऊ आहे की देवमान भाऊ काय तर त्याही बनवून घ्या. आपण बोलू ना बरोबर. आपण तिघं चौघं जण येतो आम्ही दोघं तुम्ही दोघं. बरं हे बा मी काय करतो मी देवमान भाऊची तर भाच्याला पाठवतो. म्हणजे कसं त्याने जर म्हणलं बा बोलावा तर मग या. नाही तर मग कसं त्याचं जरा त्याच्या मनानं घ्या लागेल मला आता. विचारून त्याले विचारून या. मला याची इच्छा आहे म्हणा बा. 2 शब्द बोलायचे फक्त घरापर्यंत येऊ द्या म्हणा. मग पाहू ना मग पुढे काय होते तर या तेवढं विचारून द्यायले. पाहतो मी. हो तसं माझ्या काही म्हणणं नाही म्हणा. फक्त आता त्याच्यावर आहे विचारतो मी सांगतो तुम्हाला फोन करून. देवमन आहे का रे घरी आहे का. काय म्हणते म्हणा भाऊ आता काय इथं आहो ना मी घरीच देवमन मी काय म्हणत होतो ते रामपूरचं नाही का ते पोट्टे हो कुटाराला आले होते समजा ट्रॅक्टर घेऊन ते. काल गेले होते पोलीस लोक. तुला माहित पडलं असं ना मग काय झालं काय नाही. मी केलता ना फोन साहेबाले. हो साहेब म्हणे उद्या बोलावलं म्हणे द्यायले. उद्या आपल्याला बी जावं लागते ना याले दिले ना ते फोन केलता ना याले आपल्या वलवलेले. नाही वलवले सोडतो आता. हो वलवले बहुतेक नाही वाटते याच्या. हो ते 5 जण रामपूरचे आहे का नाही त्याची लट्टावली ना. काल फरार होते ते साहेब म्हणे फरार होते म्हणे. तर त्याला तिथं बोलावलं म्हणे आता. आता म्हणलं कसं आत्ता फोन आला तर द्यायचा काहीतरी म्हणे जरासं 2 शब्द बोलतो म्हणे येत होतो म्हणे भेटाले. म्हणतो नाही म्हणजे वलवल्या नाही. बरं काय म्हणते मग इथं काय भेटायला येतो म्हणजे काय काहीतरी मॅनेज करायसाठी असं आहे ते. चिरमिरी दिल आपल्याला केस मागं घ्यायला लावून. अरे बाबा मग तर जमलंच का पेरणं भागते ना आपलं. हे बा तू काही हे करू नको द्यायला म्हणा गड्या असं आहे म्हणा. इतके पाहिजे. पण किती मागावं म्हणलं म्हणजे कसं आपलं म्हणजे मागाव किती दिले पाहिजे तरी पुढच्यानं. म्हणजे दिले पाहिजे असे बोला लागत. अरे बा 50 काढून किती जण पोट्टे आहेत ते. 5 जण आहेत 5 जण देते ना रे. 50ले कुठं मरण आहे का. 50 म्हणजे काय आज का
50 पाहिजे म्हणा, वसंत सांग, नाही तर केस मागं घेत नाही म्हणा मी, लटकाले गो. तसंच करा मग, नाही का? मग बोलाव मग त्याला, मग 5 जण त्याला म्हणतो बा तुमच्या बाबाले कसं पाठवून द्या म्हणतो. पोट्टेला काय बोलावून फायदा, त्याच्यापाशी काय आहे, 10 रुपयाला मागले काय ते पोट्टेला खायला बोलावं, त्याच्या बापाले त्याला सुनावून नाही देता येत जराशी. खायला का तुमचे संस्कार, आणि 10,000 50,000 पुसून घेऊ. आणि माझा काही फायदा त्याच्यात? तुला देणार नाही का मी? 10,000 तुला देऊन देतो, मग 40 मी घेतो. आलं का बिजा मतलब यायला का तू पहिल्यापासून मी तो निरा घशात घातलं आणि आम्हाला का काहीच नाही दिलं. ते बा म्हणलं 25 लागण गड्या, हो तू 25 मी 25. आले का असंच त्या माया सगळं म्या घडून आणलं तू आता. मग माया काय फायदा दे, 25 पाय तू. बरं ठीक आहे मग, बा 25 तुला देतो गड्या. वरचे म्या जर शिल्लक म्हटले तर मग मीच घे ना. हो मी त्याला 70 म्हणून पाहतो. 70 पाहिजे बा, नाही तर मग त्याने जर म्हणलं 50 वर तर मग आपण 25 घेऊ. हो किती काही भेटो, तुला 25 देईन मी, काही हरकत नाही. होऊन जाते माया बी भरण, होऊन जाते सोयाबीनच्या बॅगा. हो कर मग ते, कर त्याला फोन आणि त्याला या म्हणा लवकर लेखो. आजच या म्हणा, उद्याचं नाही म्हणा. मग उद्या केस माग घेतो म्हणा, नाही तर मग नाही तर घेणार नाही. बरोबर ठीक आहे, मग करतो फोन द्यायला. ओके आला गड्या. मी आता म्हटलं करते का नाही, आता वाटच पोरायला होता. 1 मिनिट. हॅलो, वाटच पोरायला होतो. काय म्हणते मग देव? मग काय डीसी साहेब काय म्हणते म्हणलं? आला ना भाचा, आला विचारून. हो मी कसं त्याचं उमटतं मी नाही ओलांडत. हो आता ते नाही माय ओलांडत म्हणा, बायचं काही पडत नाही. पण तसे आम्ही बोलतो म्हणा कामाचं. तर आता भाचा असं म्हणते की बा त्याचं म्हणणं आहे की तुमची ते जे आता समजा मुलगा आहे आणि बाकीचे अजून 4 जण आहे त्याचे वडील, 5 जण या म्हणते बा भेटीले. हो नंतर मग बोलू म्हणते आपण. बापरे 5 जण असं का? अरे पण इतक्या जणांचं काही काम नाही ना. आता मी समजा आणि एक आपलं शांताराम घनघणी, दोघं आलो असतं समजा. नाही ना, त्याचं म्हणणं असं आलं डीसीचं की बा वडीलच पाहिजे. हो म्हणजे समजावून सांगतील ते काही ना काही, असं असं द्यायचं. मला काही त्याचं म्हणणं काही समजलं नाही. फक्त म्हणे बा त्याच्या वडिलाला जर भेट करून देत असन तर म्हणे काही हरकत नाही. ते बरोबर आहे तुमचं गोष्ट, वडिला समजून सांगतील. पण वडील कसे आहेत, कामं आहेत का नाही सगळे. आता भैमुगावर गेले 2 जण, चेतनचे बाबा आणि आपले भूषणचे बाबा तिकडे 2 राहिले. हो त्याला आता कामावून बोलावं लागलं. आणि दुसरी गोष्ट अजून ते लारा सनसनी बाबा, त्याला तर मोठं आगच आहे तिथं. आता ते बी कसं कामोकामी असते, भाजीपाला इकायला जाते तर असं होते. आणि ते आपलं झुंबरले तर काही वडील नाही आहे. हो त्याची आईच आहे. हो ते गावले गेलेले आहे सध्या. मी हवं आता समजा एक. नाही ते बा झुंबर घरफिरचा विषय जाऊ द्या, त्याला वडील नाही तर पण बाकीचे 4 जणांचे वडील पाहिजे म्हणते बा. हो ते कसं जमत नाही म्हणे. त्याला काय सांगायचं ते सांगतील मग. हो ना, हे सनसनी सांगा लागते ना मग. हो ना ते बरोबर आहे तुमचं. मग काय कसं करा म्हणलं, 3 आला चालत नाही का? 3 सनसनीचं नाही जमणार. बाकी 2 बोला तो बा भैमुगावून. नाही चालत नाही. ते 4 जण आहे बा, त्याचे वडिलाला सांगा लागते ना. पोरायला आणू नका तुम्ही, पोराचा काही दोष नाही. संस्कारच बरोबर नाही तर काय दिले. हो पहिले वडिलाला पाठवा तुम्ही, 4 जण या तुम्ही. झुंबर घरफिर वेळेस स्वतः घेऊन या. त्याला स्वतः आता ते सासर वेळेला जाऊन बसला ना भाऊ. ते नाही येऊ शकत ना. पहा तुम्ही. हो 5 जणांचे 5 माणसं लागणच ना. हो येत असेल तर या, नाही येतं नको. उद्या तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जा, 5 बसा. उद्या ना येतो म्हणा. हो करू आपण ॲडजस्टमेंट. हो येतो म्हणा. बरोबर ठीक आहे येतो मग. आता किती वाजता येऊ म्हणलं? म्हणजे आता रातचे 10 वाजेपर्यंत आले चालते तुम्ही, विषय नाही. आता वाजलेच किती 7-7:30 वाजले, या ना 10 वाजेपर्यंत. बरोबर ठीक आहे येतो मग. आम्ही गाडी करतो. हो आता समजा त्याला तिकून बोलावतो, आम्ही इकून येतो. हो काही हरकत नाही मग. हो ठीक आहे. आम्ही येणं तर नसतं आणलं का शांतराम भाऊ? कसं करता म्हणलं? 3 तिकडा काम बिघडा झाला, कोणी कुठी कसं ताल बसणार आहे आता? मग आता उद्या बोलावता का? सगळं झालं आता बोलावंच लागते त्याले. आपलं आता समजा शिवलाल आणि बबन 2 जण त्याला बोलावून घेऊ. तिकडे तिकून यावं तिथं. आणि बाकी राहिले समजा आता कधीला बजी एक. आणि देवीदास सनसनीचा घोर झाला नाही का? हो झुमऱ्याला फोन करून झुमऱ्या येऊ शकते. हो फक्त सनसनी. आता देवीदासचं कसं करावं? देवीदासचं तू चाल ना, काका होय म्हणा काका. हो कसं देवीदासला जर सांगितलं कधी सगळं उतारच झालं म्हणा. मग कसं टांगा पलटी घोरे फरार. नाही ना गदे ना, त्याच्या घरी गदे आहे ना. तुम्ही काही जोडता वाटते बा. त्याच्यात जोडता, अरे मन आहे ना ते टांगा फलटी घोरे फरा गदे काय द्याल त्याच्यात. जाऊ दे आता. तर मग आता सनसनी जागी तू काका म्हणून ये. मी काका म्हणा. सनसनी घनघणी होते मॅचिंग बरोबर. तर आता राहिलं बाकीचं. आता समजा फक्त शिवलालले आणि झुंबरले फोन करा. तिकडे तिकून या म्हणा बा तुम्ही, आम्ही येतो इकून 2. मग आपली गाडी घेऊन घेऊ. आपल्या गाडी चालले जाऊ मग, नाही का? हो काय आता मोठी गाडी घ्यायचं काम नाही. हे पोट्टी गिट्टी आले का सगळे आपले, हे फरार झालेले ते आले ना, सगळे आले ना, घरीच आले ना. आता जेवण घेऊन करायला घरी आलो होतो भाण्या. आहे तर घरीच आहे सगळे. ते म्हणजे सांगा म्हणजे काय करायचं होतं. बरं ठीक आहे मग, काही वांधा नाही का? आता त्याला न्यायचं काम नाही. आपण 2 ते तिकून शिवलाल बाबन 2 आणि झुमऱ्या 5 झाले 5 जण. मग लागा तयारीला आता. सट फोन लावा चला म्हणा. आले आता नाही का? बरोबर काही चहा घेता का? मग चहा घीचं सांगू का? मग आता सांगू का म्हणते, कोणी म्हणत असते का ना चहा मान? नाही चहा घे नाही. आता काय जेवण झाले बस आलो आम्ही. आता राहू दे. बरोबर तुमची इच्छा आता. बरं तर आता कसं नाही म्हणलं आपलं देव म्हण. पाय मग आता काय कसं बोलायचं, काय म्हणणं सांगता येईल. आता पहा, आता मी कसं माया काम 1 घाव 2 तुकडे. तर मला आता सांगितलं दादानं की बा पोट्टे फरार होते म्हणे आज तुमचे. म्हणजे याचा अर्थ की बा चोरी यायनच करेल आहे असं मला वाटून राहिलं पोरायनं. नाही चोरी त्यानं केलीच नाही. ते कसं धाकी पडले. मग आम्हाला म्हणे बा फालतू आमच्यावर याचा आळण काय करा कसं करू. आमच्या शिक्षणाचं काय होईल, नोकरीचं काय होईल.
कसं मग आता कंदील बाबूजी म्हणे हो चला बा काहीतरी बोलू आपण. नाही ते काही असो म्हणा, ते काय खोटे सांगते खरं सांगते, पण कसं माणसाचे संस्कार चांगले करावं. लेकराले असे चोरा चपाट्या हे अशा गोष्टी शिकवणं. कुटार घेऊन आले आणि पाईप घेऊन चालले. म्हणजे किती महाग पाडलं ते कुटार. एक तर आता आमच्या जण पाईप घेणं होते का सबसिडीतून घेतलेलं आहे. तर आता मी काय म्हणतो, तुमचा मला पहिले परिचय द्या. म्हणजे कोण ते शेवटचे कोण आहे तुम्ही, ते चाटीवाले टकल्या तुम्ही टकल्याच आहे ना. जराशे राहिले ते मी आपलं हे आपलं झुमर घर फिरवे झुमर घर फिरवे. तसं तुमचे बाबा आले का तुम्ही सांगा कोणा चोरी कोण केली. बाबा नाही येत बाबा नाही, मी स्वतः आलेला. तुमच्या माणसामध्ये की बा स्वतः या बरोबर मीच सांगत होतं वडील नाही द्यायले. हो म्हणून बरं बरोबर ठीक आहे ना ठीक आहे ना. काही हरकत नाही, तुम्ही आले चालते काही हरकत नाही. तुम्ही ते 2 नंबर तिकडून मागून. मी बबन हेमाडे पोरग आपलं चेतन होता म्हणजे त्याच्यात समजा मी बबन हेमाडे म्हणजे हेमाडेच खानदान दिसते मला असं. बरं बरं ठीक आहे ना. हेमाडे तुम्ही नाही का, तुमचं पोरग होतं तुम्ही ते उच्चवाले लंबतोंडवाले तुम्ही. नाही रन्नावला आहे नाही का. हो नाक फोडतोय तुम्ही, थांबतो जरा. मी आपलं शिवलाल टोयगोटे विदर्भ तालुका अध्यक्ष इचुकाटा संघटना. बंद पडेल संघटना असं एखादी नाही का. बरं बरं ठीक आहे असू द्या. काय शेतीवाडी किती आहे तुमच्याकडे. बरोबर आहे बरोबर, म्हणजे इन्कम सोर्स पाहिजे ते किती. काही नाही काही जास्त जमीन फमीन नाही आपली इथं. भूमी न समजा गाडी आहे कमांडर एक समजा आपली इथं, बाकी काही नाही. त्याला कोंगऱ्यात दिसून राहिलं हे बी. पुढचा तुम्ही कोण आहे तुमचं नाव. मी आपलं लारा सनसन नाही का त्याचा काका म्हणजे ते पुतणे आपला. त्याच्या बाबाच काही जमलं नाही, ते माठ इकायला गेले तर यायला उशीर होते म्हणे जा म्हण तुम्ही, म्हणून मी आलो. तसं म्हणजे इतका टाईम नाही पोरासाठी दिले नाही का. बरं कोणता सनसन आहे. बरं ठीक आहे. तुम्ही तुमचं नाव तर माहिती आहे कंदील बुडान तुम्ही. मी सीताराम पवार सीताराम पवार आहे आपलं तंबाखू संघटना अध्यक्ष आम्ही. आपलं बाकीचं काही नाही समजा. आपलं पोरगा आहे भानू पवार. संघटना तर लय दिसून राहिल्या गावातनी गोट्याखाली. बरं ठीक आहे जाऊ द्या, ते तुम्हाला मला काय करायला लागलं. बरं आता काय म्हणणं काय साहेब तुमचं, म्हणजे फोन कायला केला तुम्ही, कायसाठी भेटायला आले, काय तुमचा उद्देश काय तुमचा. तेच म्हणलं मेन मुद्द्यावर येऊ आपण. उद्देश आमचा असा होता की बा कसं झालं तुम्ही त्याला रिपोर्ट परिणाम कसे झाले, गावात आले पोलीस लोक चौकशी झाली. मायपोराले पाहिल्यासाठी समजा पोरगीवाले कोणी येणार असले तर माहीत पडतेच ना आमच्या गावात कसे लोक आहे. म्हणजे याचं त्याला सांगते तर की बा याची तर पोलीस आले होते, चोरीचा आरोप आहे, हुकली का चोरी, मग याचा परिणाम पुढे होते ना. म्हणून म्हणलं बा कसं विनाकारण काही याच्यात नाही घेणं नाही देणं नाही. 3,000ची पाईप आहे, जे काय असेल ते आम्ही देऊन टाकू रामपूरवाले समजा. 5 जण मिळून समजा ते काय जे काही येईन आमच्या हिशावर तेवढे, आणि तुमचा रिपोर्ट मागं घेऊन घ्या. शेवटी तुम्हाला पाईपाशीच मतलब आहे की पाईपच गेला का नाही. नाही 3,000 रुपयाचा मुद्दा नाही ना भाऊ, इथं 3चा मुद्दा नाही, इथं चोरीचा मुद्दा आहे ना. इथं येऊन तुम्ही आमच्या वावरातून चोऱ्या करून जाता म्हणजे आम्हाला तुम्ही समजून का राहिले. 3,000ची मोठी गोष्ट नाही. आज ते तुमच्या पोरानं 3,000चे पाईप चोरले, उद्या मोटर चोरती परवा गाडी चोरती. म्हणजे तुम्ही झापाला आले का त्या पोरायचा. तुम्ही तर त्याला 2-2 कानफाड्यात द्यायला लागत होत्या. अंदर जेलात टाकू द्यायला लागत होतं. नंतर या असं तुम्ही म्हणजे काहीतरी करायला पाहिजे होतं ना. पण ते कसं पोलीस स्टेशनमध्ये जर त्याच्या तारखा लागल्या काही झालं तर मग त्याचं कॅरियर खराब होईल ना. कुठं नोकरीत म्हणा कुठं म्हणा. म्हणून त्याचा धाक वाटते. म्हणून कसं वाटलं वा जाऊ दे तिकडे, काय आपलं पोट्टेचं आयुष्य खराब करता. म्हणून तुम्हाला समजदारीने समजावून सांगायला आलो बा. जमते आता नाही का, मला मारल्यासारखं करावं लागेल, त्याला लढल्यासारखं करावं लागेल. नाही दादा म्हणलं पाहिजे जाऊ दे, नाही तर मग काय आता पोट्टेची गलती झाली मान्य केली त्याने जाऊ द्या. नाही जाऊ द्याचं नाही रे दादा, तसं नसते ना. मी अशाने मग डबल गलत्या करायला त्याला हाव भावते ना. एक काम सांगतो मला, तुम्हाला जर याच्यातून निष्ठाचं असन तर तुम्हाला 5 जणांना तुम्ही 50,000चा बजेट लावा तुम्ही. तेही समजा आज म्हणा किंवा उद्या सकाळपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये पाय टाकायच्या आधी तुम्ही सोय लावा, तर आम्ही उद्या रिपोर्ट मागं घेऊ. नाही तर मग जसं आहे तसं तुम्ही तुमचं बात बसा. आला ते मेन मुद्द्यावर आला आता. असं हो ना. हो पण लय झालं भाऊ हे 50,000 परिस्थिती नाही तशी आमची. काय आता 2 एकर जमीन काय. नाही हे बा 50 नाही, तुम्हाला 5,000 देऊन द्या. मी 1,000 रुपये समजा जाऊ दे तिकडे. नाही बा जा तुम्ही उठा निघा आता. काही विषय नाही, बोलत नाही मी पुढे. चला जाऊ द्या. हे बा मी काय म्हणतो थोडंसं विचार करायला टाईम द्या. म्हणजे कसं आम्हाला आता पैसे 50 म्हणल्यावर सोयऱ्या धरायला फोन लावून, एक तर आता पेरणीचे दिवस येतील, कोणी काही आता खिशातला पैसा देत नाही. तरी आम्ही कसं प्रयत्न करतो. तुम्ही फक्त आम्हाला 1 घंटा टाईम द्या. आम्ही विचार करून तुम्हाला सांगायला येतो, बाहेर बसतो आम्ही. नाही ते बा तुम्ही विचार करू नका. तुमची मला वाटते 5,000 जर द्यायची अवकात नाही तर 50 कायची देसा. 50च्या खाली मी रुपया उतरणार नाही. विचार किती काही घंटे करा इथंच फक्त. नंतर उद्या मी नाही तुमचा, तुम्ही नाही माया. मला फक्त जरासा विचार करू द्या मला. म्हणजे कसं पैसे सोय जुळवा जळाव करासाठी. बरं ठीक आहे, बसतो आम्ही बाहेर आणि सांगतो तुम्हाला. फक्त तुम्ही तिकडून लक्ष द्या. काय करा शिवलाल भाऊ, काय विषय आहे तर काय तुम्ही सांगा लवकर, काय करा निर्णय घ्या लवकर. हे बा निर्णय तर आता एकच घ्या लागते आपल्याला. कंदीला बाजी हे कसं हे आपल्या नाका तोंडात पाणी जाऊ राहिलं आता. काय लंबई तोंडे आणि हे ते ना लय झालं त्याचं. मी त्याच्या दात पाळणार आहो मी आता. तुम्हाला सांगून राहिलो काहीतरी मार्ग काढा तुम्ही लवकर. नाही आता ते कसं दातच नाही बा, तोंडच फोडा त्याचा, जांभळ फोडूनच जात आता. कारण की लय आता अति करू राहिला ती. हाव सुटली त्याला 50,000 रुपये. असं 50 टिकले देत नाही मला तुले. शांताराम कर म्हणलं काहीतरी आता कलाकारी कर. सोचलं ना मी सोचलं द्यायचं. तर आता आपल्याला एकच काम करावं लागते. काय करायचं, या दोघा भावाचीच भिनसून द्यावं लागेल आपल्याला. हे कसे आहे दोघं झाले आता एक. याच्या दोघांनी कसं एकाच्या हाणामाऱ्या झाल्या पाहिजे. असं काम करावं लागतं आपल्याला. काय करायचं काय मग समजा, म्हणजे काय कसे लावायचे भांडणं म्हणजे एकच काम करावं लागते. आपले जे पाईप आहे का नाही मारत्याच्या वरात ठेवेल ते पाईप आपण पोट्ट्याला फोन करू, वापस इथं बोलवू.
आणि याच्या हे जे डीसी म्हणते ना, हे कोणता याचं नाव काय, देवमन. देवमनच्या वावरात ठेवायचे. म्हणजे उद्या पोलीस स्टेशनमध्ये जायचं आणि पोट्ट्याला एकच सांगायला लावायचं की बा आम्हाला हे दिसला होता नेत्यानी. 4 जणांचं 5 जणांचं जबान ते झालं पाहिजे. काय झुंबर, तुम्ही सांगायचं की बा हे दिसला होता आम्हाला. ते डीसी आता पाहिला होता कसा आहे, तर पोट्ट्याला सांगून द्यायचं असं आहे म्हणा. बिलकुल बिलकुल. हे बघा त्याचं अटकल्याचं काम तसंच करा तुम्ही. बिलकुल मी सांगतो ना, हे दिसलं होतं आम्हाला. बस मग जमलं राहायचं नाही का. एक तर मग पाईप त्याच्या वावरात ठेवून द्यायचे, त्याच्या समजा खोपड्यात नाही का. ते पाईप आणून त्याच्या खोपड्यात ठेवायचे, म्हणजे जेणेकरून यालाही वाटलं पाहिजे गड्या यानंच नेले. आणि पोलीस स्टेशनवाले सांगून द्यायचं की बा हे आम्हाला पाईप नेताना दिसला होता, आम्ही तिथून निघायच्या वेळेस. मग ते कामच झालं. मग लाव शिवला फोनला पोट्याले, लवकर पाईप घेऊन ये म्हणा. तोपर्यंत आपण यायला सांगितलेलं आहे की बा विचार करून सांगतो. विचार करता करता तिकडे त्याचा कार्यक्रम ते करून चालले जातील. रातचा लावतो भुसण्याला फोन लावतो मी, कमांडर घेऊनच बोलावतेला, लवकर पाईप घेऊन अर्ध्या घंटे हजर व्हा म्हणतो. म्हणजे याचा कार्यक्रमच करू उद्या आता पोलीस स्टेशनमध्ये. बस 1 घंटा आपण इथं टाइमपास करू विचार करता करता. तोपर्यंत ते करून चालले जाते आणि नंतर याला निर्णय देऊ की बा आम्ही 50,000 रुपये देतो. म्हणजे हे खुशीतली झोपून राहते, सकाळ गपलतीत, सकाळी दणका देऊन टाकू पोलीस स्टेशनमध्ये. हे वामनपेक्षा देवमनले मार खाल्ला होता आपल्याला, ती अटकला पाहिजे पहिले. PCR दोघांचाही काढायला आपण. त्या डीसीचा बी आणि फिशीचा बी. विषय क्लोज. बोला बाबा, बोला म्हणलं, काय म्हणता. भूषण मी काय म्हणतो, पोट्टे बाकीचे आहेत का, कुठे आहेत ते सगळे पोट्टे बोलाबर एका जागी. इथेच लक्ष्मण भाऊ आहे, आम्ही सगळे इथेच आहोत आपल्या घराजवळ. काय म्हणतो, बसला बजेट मग आमचा. नाही बजेट नाही बसून राहिला, बजेट त्याचा बसवायचा आहे आता रात्रीतून आपल्याला. तर तुम्ही आता काय करा, मारुतीच्या वावरात ते पाईप ठेवला आहे म्हणते तुम्ही. ते लवकर उचला आणि आपल्या कमांडरवर टाकून घेऊन येते त्याच्या वावरात. त्याच्याच वावराला लागून त्याच्या भावाचं वावर आहे. तर त्याच्या खोपड्यात नेऊन बरोबर त्याच्या पाईपात पाईप सेटिंग करून टाका. बापरे, म्हणजे ते पाईप आणायचे का, तिथं आणायचे का. लवकर जास्त उशीर नका करू, पटकन जा आणि पटकन ते वावरातली घेऊन इकडे या. पण ते वावरात आला गेला तर मग कसं. हो नाही तर घरी साहित्य तिघही जण, त्याचा भाऊ ते आणि त्याचा भाचा, आम्ही गोष्टीने गुंगवतो द्यायले. पैशाचं बा याला विचार त्याला विचार असं करता करता 1 घंटा गमावतो. तर तुम्ही काय करा, पटकन ते पाईप टाकून तिथून रवाना व्हा घराकडे. बरोबर ठीक आहे ना, मग सांगतो यायले आणि चालले जातो मग. बस उद्या ते पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं ना तुम्हाला. तर उद्या काय सांगायचं काय नाही मी तुम्हाला बरोबर पद्धतशीर घरी आल्यावर सांगतोच. बरोबर ठीक आहे, चाललो मग आम्ही आता. ओके. काय म्हणतो म्हणलं, काय बजेट बसलं नाही म्हणते का. बजेट त्याचा बसवायचा म्हणते आता, हे सगळे पाईप त्याच्या भावाच्या वावरात टाकायचे म्हणते. आणि ते काय सांगतो मग सकाळी सांगतो म्हणे. जा मग तुम्ही आता, काही वांधा नाही, मी सांगतो. जा पुट्टे गेले म्हणतो आता पिक्चर पाहिल्या. जा तुम्ही, जा बरोबर जा. बरोबर ठीक आहे. चल बनू, चला गाडी काढतो मी, चाबी आणतो, चालले. बसने लावा तसं बुडेल फोन म्हणा, काय पैसे नाही सांगा म्हणा, आम्ही इथं पोहोचलो म्हणा. बोल भूषण, काय म्हणत होता, आले का, जवळपास आले का म्हणलं. पण आम्ही पोहोचलो इथं. पोहोचलो म्हटलं, आता ठेवू का मग पाईप, आता काही अडचण नाही ना. नाही इकडे बाजू चांगली समोर आला मी. काही विषय नाही. तुम्ही फक्त आता लवकरात लवकर त्याचं खोपडं पहा. त्याच्या वावरातल्या पाईपातनी पाईप मिसवून द्या. जाऊ दे तिकडे, त्याच्या खोपड्यात टाकून देते पाईप. अंदर गिंदर जरा दिसले नाही पाहिजे, मिसई मासे करा त्याच्या पाईपातनी जरा असं. बरोबर ठीक आहे ना, मग तसं करतो मग. घेऊन जातो आता 4 जण आलो आम्ही. बरं चाललो मग. ठीक आहे, काम झालं की लवकर निघून जा. तुम्ही निघाले की मला मिस कॉल देऊन द्या, मग आम्ही इथून निघतो. तोपर्यंत काय आम्ही निघत नाही. बरोबर हो ठीक आहे. तर घ्या रे म्हणलं, उचला पाईप, चला जाईल. भाऊ काय निर्णय काय सांगा लवकर. माणसाला कसं उशीर होऊन राहिला ना, जेवायचं राहिलो मी. 9 9:30 होऊन राहिले ना दादा. हो ना ते कसं जुळवा जाळव करावं लागते. केलं आता, सेटिंग केलं. काय आता शेवटी सोयरे धायरे तर कसे हातावर गेले म्हणा. पण एका शावकराकडून 50,000 रुपये आम्ही 5 जण घेणार आहोत. तर ते उद्या सकाळी देतो म्हणे बा पैसे. समजा आता अगरबत्ती लावली 9 वाजताच्या पुढे. तर म्हणलं समजा पोलीस स्टेशनला आम्हाला 11 वाजता बोलावलेला आहे पोरायले समजा. तर 9 वाजता तिथून पैसे घेतले की 10 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला येतो. तिथंच मग आपला व्यवहार करून टाकू मग. बाकी अनुभव आहे राजा नाही का. हो एवढे उन्हाळे पाहिले की सोपे नाही. बरं ठीक आहे. 50चा बजेट तुम्ही उद्या 10 वाजेपर्यंत चालते आपल्याला. पैसे हातात पडले की आम्ही तिथं जाऊन सांगून देतो की बा पाईप सापडले. त्या आमच्या शेजाऱ्यानं कुठं किंवा इकडे तिकडे टाकून बा रातोरात आणून टाकून दिले. असं काहीतरी सांगून देतो. तसं सांगता चालते नाही का. हो रातोरात बा त्याने आणून टाकून दिले बा. भिलेले कायचे त्याला वाटलं होईल बा काही. पाईप तर येऊन पडेल आहे बाबा. आता थांबतो आता उद्या फक्त 11 वाजता कार्यक्रमच करणार होतो आता. अंदरच बिलकुल. बरं ठीक आहे मग, आता काही अडचण नाही राहिली मग. बरोबर 10 या तिथं पैसे देऊन देतो. नंतर मग तुम्ही तिकडे पोलीस स्टेशनमध्ये जा आणि आपला रिपोर्ट मागं घेऊन मला दाखवून द्या. हो बिलकुल. चला आता कसं सस्त्यात निपटलं नाही ते बा. आम्ही तर दादा म्हणे 1 लाखच म्हणे, पण मला नाही जाऊ दे, परिस्थिती बघ मी आहे. 50 निपटला आता. तुमचं भलं झालं, आमचं भलं झालं. या मग आता उद्या. ओके. काय टाईम होत आहे राजा, 10:30 वाजले ना. तिथं जायचा टाईम आला ना, साहेबांना आवाज दिला ना. काढा ना पैसे, पासलं तुतर करून उभे राहिला चालते का. सटकन काढा, बोलावलेला आहे. काय सांगा, मोठी शर्मीची गोष्ट आहे ना. हत्यासारखे दिसतो आम्ही, पण खिशात दमडी नाही. शावकार साहेब म्हणे काय आज काही पैसे नाही म्हणे माझं, उद्या देईल म्हणे. काय करता मग आलो बा आता वापस. काय करता, उद्या देतो बा मग जमत असेल तर. नाही दादा चालाय बरं यायची, चालाय. छत्र्यात बरे असू दे छत्र्या. आता लय छत्र्यापणा केला तर अंदरे घालतो मग. देऊन राहिले का तुम्ही. मला काही बहाना चालत नाही. पैसे आहे का. 11 वाजायला 5 मिनिटं कमी असताना मी अंदरे जाईल. येत असेल तिथपर्यंत पैसे तर या, नाही तर चाललो मी साहेबाला भेटायला.
आता पाहू आता काय शेवटी तुमच्यावरच आहे आता. हो करसान तर करा बंद आहे आता. नाही तर काही इलाज नाही आमचा. एक तर मग उद्या देतो बा. नाही नाही काही बहाणे करू नका तुम्ही. ओळखतो ना मी. हो मा भाऊ सांगे ना काय तुमचं तर. राहू द्या हो देऊ नका पैसे. हो जा आयुष्यातून हा बरबादले को येईल का पोट्ट्यो पान आहे का ना तुमचे मायबापले का 50,000 रुपये द्यायला तयार नाही. काय करता चपलीला तर पैसे नाही देत बुडान कायचे 50,000 देते. पाहू आता तुम्ही तुमच्यावर आहे बा आमचं आता सगळं डिपेंड. डिपेंड फिपे हो नोट करे गोट चिल्लर करे विचार. चल रे दादा हो चल लवकर. गेलं म्हणलं अंदर आता. हो फक्त कसं वाट पाहिजे म्हणा आपली ते 11 वाजे लोक दिले वा. पण आता काही नाही. आता मी सांगितलं तसं तसं बरोबर बयान द्यायचं आता. सांगायचं काम आहे का नाही ना. चला जा आता त्या भूषणला आवाज द्या आणि जा अंदर आता. नाही नाही साहेब मजा करा का करू. चहा पाणी आम्हाला नाही पाहिजे. चहा पाणी यायली द्या. हा हे रामपूरवाले पोट्टे बंटलवानाचे आणि हे आमचे आता शेजारी आहे का नाही याची गॅरंटी नाही म्हणा. पण तरी तुम्ही पहा आता तुमच्या पद्धतीनं कसं करायचं हँडल ते काही आम्हाला सांगायचं काम नाही. पहा तुम्ही निर्णय द्या आजच. हो ना हो ना हो ना बरोबर ठीक आहे. बरं तुम्ही आले का सगळे आले रामपूरचे 5 जण आले का तुम्ही. साहेब आलो ना सगळे आलो. असं हो का काल सगळेच गायब होते म्हणून म्हणलं. हो बरं ठीक आहे ठीक आहे. तर तुम्ही काय करा आतमध्ये बसा. मी येऊनच राहिलो. जा तिकडे आतमध्ये. सांगले साहेब इकडे या म्हणलं लवकर. हो यायला घेऊन जा तिकडे बसून द्या म्हणलं. हो चला म्हणलं तुम्ही बी. तुम्ही आपले काय तुमचं ना वलवले तुम्ही जा याच्या संग. चला बसा मग जेवण भाऊ तुम्ही आता. हो कसं आमचं काम आम्हाला करायचं लागत नाही का. पाय तो काय द्यायचं तर काल तर काही सापडले नाही हातात नाही. आज आले हातात आता. हो ठीक आहे निकाल लागते तुमचा लवकर काही विषय नाही. आलोच मी. चला आता म्हणजे रिमांड घेता वाटते नाही का. घ्या घ्या घ्या. तसं म्हणलं असतं तुम्ही फोक आणले असते निरगुडीचे. आमच्या नदीच्या काठाकाठानं भरले आहेत. सप 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 जप बिलकुल 2-4 हाणले असते ना सरकेच झाले असते. त्याची गरजच नाही ना. पाहा तुम्ही आता कसे करू तुम्ही सरके. पहा आता तुम्ही इथं बसा जरा समजतेच तुम्हाला. नाव सांगा फटाफटा. लारा सनसनी वर घर फिरवे. हेंबाळे डोयगोटे पवार. चला परिचय तर झाला आता. हो लारा सनसनी पहिला नाही का. काय दिवट्या सनसनीचा मुलगा आहे का तू. आपलं तंटामुक्त अध्यक्ष आणि तू असे कामं करतो नाही. आणि लोकांना तिकडे तिकडे तो बुडा भांडणं मिटवले. साहेब आम्ही काहीच नाही केलं ना. खरं सांगतो साहेब आम्ही काहीच नाही केलं. आमची मजुरी दिली नाही ना भाई. मग आम्ही ते नेला का नाही दिलं नाही ना. उलट सांगतो ना साहेब म्हणलं तुम्ही म्हणता आमच्यावर शेख आहे. म्हणलं घाबरू म्हणलं बाबाला म्हणलं बा त्याला माफी मागा पण ते ऐकायला तयार नाही. खरं सांगतो ना मला माहिती आहे कोण चोरले ते पाईप होतं. बोलतो म्हणजे माहिती आहे का तुला कोण नेले पाईप. नाही माहिती आहे मला पण ते तू विश्वास नाही करत ना. विश्वास करत नाही ना माणूस. घरातलाच माणूस आहे त्याच्या चोरी करणारा भाऊ. आम्ही आमच्यावर त्यानं आळ घेतला. आम्ही ट्रॅक्टर घेऊन तिथून निघालो होतो का नाही तेव्हा ते बसेल नाही का ते चष्मे आला काय ते डिशी मध्ये ते देवला देव काय देव ते दिसला होता ना आम्हाला. आम्ही ट्रॅक्टर घेऊन निघालो तेव्हा त्याच्या खाद्यावर पाईप होते ते चालला होता असं पुढे पुढे. म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे की बा त्याच्या भावानं पाईप चोरले. साहेब आम्ही पाहिलंच होता. आम्ही पाहिलं ते तिकडे असं खोपडीकडे गेलं ते पुढे. बरोबर आहे बरोबर आहे तुमचं बरोबर असू शकते. कारण की म्हणूनच ते पुढे पुढे करून राहिला. हो त्याला वाटते आपल्यावर मग शक येतच नाही बा आपणच पुढे असलो तर. बरोबर बरं मग आता 100% तुम्ही मग ते कुठे ठेवले दाखवू शकता का. हो दाखवतो आम्ही त्या खोपडीत 100% आहेच ते पाईप त्याच्यात नाही. दुसरीकडे कुठेच नाही. तुम्ही तिथं पाहिलं नसाल तिथं आहेतच ते. चला तुम्ही आता आम्ही म्हणसान तर आम्ही तुमच्या संग येतो. बाबा हो राजा मी गेलतो पण त्याची खोपडी काही पाहिल्या नाही गेली. ती शेजाऱ्याची पाहिली आम्ही. बरोबर काही हरकत नाही आता. हो आलं ना माझ्या लक्षात सगळं आता. हो याले बिलकुल हे बा हो याचा सर्कस करतो कार्यक्रमाला. हो तुम्ही फक्त मला खोपडीतनी पाईप दिसली पाहिजे. हो बस ठीक आहे. आता मी तुम्हाला कसं मारल्यासारखं करतो तुम्ही बोंबल्यासारखे करा म्हणजे त्याला समाधान होईल आणि इथून त्याला उचलतो आणि चालले जाऊ मग. बरोबर ठीक आहे मग साहेब. हो रात्री तसा फोन आला साहेब आम्हाला द्यायचा म्हणजे 50,000 रुपये द्या म्हणून. हो असं अशी मी नाटकं केलं जाईल. आम्ही म्हणलं बा आम्ही कुठची देऊ आम्ही गरीब परिस्थिती. आम्ही काही दिलं नाही बा. बाप म्हणजे पाईप बी घेतली अजून पैसे काढून राहिला होता. लय चालू व्हायला का देव म्हण मग हे. बरोबर बरोबर हो थांब म्हणा तू आता झाला आलं तुझा कार्यक्रम. हो पहिले आता नाटकं करा नंतर मग चालले जाऊ. सांग लवकर पाईप कुठे ठेवले ते सांग लवकर. सांग चल सांग सांग सांग. जीवन आता चांगले मीठ आणा मीठ चांगले मीठ आणा. सांगतो पाईप कुठे नेले काय नेले सगळं सांगतो. चाल लवकर चाल. हो इकडे तू सांगतो का बाकीचे आहे का तुम्हाला माहित आहे का. सगळं माहिती आहे मला माहित आहे. मी सांगतो कुठे आहे पाईप सांगतो. आता आले लाईनवर तुम्ही नाही का. चला बसा तिथं बसा मी बाहेर लिहून घेतो तुमचा. बांद्रा आणायचे नाही. बोलले धुनकले म्हणे बोलले सुतारले लागायचे.
ना इथं काय तोंड टाकून राहिलं म्हणलं. व्हा ना, बसा ना गाडीत. ते सांगळे साहेब नाही तिथं बसा गाडीत ते. आलोच मी. हो साहेब, मॅडम तुम्ही शेता का? तो ना डणकेडे आले. चाल कुठं ठेवले ते लवकर. चाल गाडीत बस लवकर. हा बाकीचे गेले, तुम्ही काय इथे मिरून राहिले. निघा. अबा साहेब राजा, आमची लटलट करे बाबा, सांगितलं वाटते बिलकुल. चांगलंच आहे ना. मग काय हो, चला म्हणे मी टाकून देतो म्हणे कुठं लपेलायचं पाईप. चला लवकर. हो सरकेच झाले ते. चला मग आता तुम्ही बी संघर्ष म्हणलं कसं बरं आहे ते. चला मग आता तुम्ही. ना बा, काय हरकत आहे, मजा पाहिलं काय. चला चला. आता फिटलंय नाही का. हो यालेच आता फोकानं घेऊ तुम्ही आता. बरं चला मग. हो चला भाऊ, चला चला. काय साहेब राजा मजा का घेता बा. पोट्टेच्या मनानं काही आपलं काही ऐकता आणि काही बी करता. मास वावरत पाहिजे आहे म्हणता, काही बोलता. अरे आता बेदम एवढा मार बसला त्याला खरं सांगणारच आहे ना ते. मग आता तुम्ही गेले म्हणजे तिकडे पाणी द्यायला, तिकडे मोटरचं बटन दाबाले. तेवढ्यात तुम्ही आले म्हणजे तिकून, आणि तुम्ही पाईप इकडून उचलून खांद्यावर घेऊन तुम्ही खूप तिकडे गेले म्हणते या. हो तुमच्या वावरातले या. काय साहेब राजा, मा भाऊ मा संग एवढी गद्दारी करून काही बी राजा. नाही ना, आज लोक नाही झालं ना. हो ना, काही हरकत नाही ना. मग आपण कसं तुम्हाला गॅरंटी आहे ना. मग आता ती खोपडी उघडा, आम्हाला पाहू द्या. ठीक आहे रे, ठीक आहे, काहीच हरकत नाही, बिलकुल पाहून घ्या. चला 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 बे, ओय लगा लबाडे हो, चला. सीखा हमने न सीखी होशियारी, दुनिया वालों के हम है अनाड़ी. लय अगोपणा करून राहिला तू. मगापासून लय फळफळ करून राहिला तू नाही का. व्हाचे पाईप जोडून लोकांवर आरोप करतो का तू. थांब तू आता कतो सरकारले का. नाही ना साहेब, मी ना खरं सांगतो ना, बलीचा बकरा केला ना माझ्या. साहेब ऐका ना, तुम्ही ऐका ना. राजा कुठे हाणता का हो. ऐका ना राजा, लागलं ना भाऊ. अरे बंद झालं ना. अरे ऐका ना. तू आता हळगीच नको करू. फळफळ ऐका ना साहेब राजा, जसं दिसतं तसं नसते ना, म्हणून जग फसते ना. नाही. हराम खोरा पाईप चोऱ्या. बसा राजा, साहेब बसा ना. चल लोक चल. कसं आता कसं वाटते, गोळगोळ वाटते. आता कसं वाटते, जाणार रे जाणार. हो पाहून घे ना, सरलं नाही अजून. ध्यान ठेवा तुम्ही, लक्षात ठेवा म्हणलं काय. भावाला अटकवला ना माझ्या तुम्ही. बरं ठीक आहे. अरे जाणार म्हणलं, आता झालं ना, सरलं ना. जाय आता दे त्याची जमानत पाहिजे काय. चला रे चला. आजच्या या सिरीजचा शेवटचा एपिसोड पाईपची चोरी. आणि आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि शिवलाल भाऊ म्हणते हो चॅनलला बिलकुल ग्रो करा. लवकरात लवकर चॅनल आपलं 4 लाखावर पोहोचलं पाहिजे. विदर्भाची शान टीचर टकाटक. चलो मिलेंगे फिर कल 5 बजे.